नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आणि एक महत्त्वाची वेगळी गोष्ट तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे ती म्हणजे अशी की आपल्याला आता सगळ्या ग्रहांशी मैत्री झाली. राशींचे स्वामी म्हणून झाले, लग्नेश म्हणून झाले. कुंडली म्हणजे काय हे पटकन तुमच्या डोळ्यासमोर आता येतं. आता प्रत्येक ग्रहाला काहीतरी काम दिलेलं आहे. काम करणं म्हणजे ग्रहाचं कारकत्व. कारक म्हणजे काम करणारा. मग रवी हा राजा आहे, चंद्र ही राणी आहे. हे सगळी त्यांची नाती आहेत. आपल्या कुंडलीत ते कुठल्या कामाला येतात तर आपण प्रथम स्थानापासून बघूया. आपली प्रथम स्थानामध्ये म्हणजे आपण जी पराशर ॲस्ट्रॉलॉजी शिकतो ती कुंडली आपण जी नॉर्थ इंडियन स्टाईलनी काढतो त्याच्यामध्ये प्रथम स्थानामध्ये कारक कोण तर प्रथम स्थानाची दिशा आहे पूर्व. पूर्व, आग्नेय या दिशांना म्हणजे प्रथम स्थान पूर्व दिशा आणि उपदिशांमध्ये इकडे धनस्थानामध्ये ईशान्य आणि इकडे आग्नेय पूर्व दक्षिणमध्ये. त्याच्यामुळे ईशान्य, पूर्व, आग्नेय या दिशांना दिशा बली असणारे ग्रह ते म्हणजे रवी आणि गुरु. त्यामुळे प्रथम स्थानामध्ये कारक म्हणजे प्रथम स्थानात चांगलं काम करणारे ग्रह रवी आणि गुरु. द्वितीय स्थान हे वाचेचं स्थान आहे, बचतीचं स्थान आहे, स्वकष्टार्जित पैशाचं स्थान आहे. त्यामुळे आणि हे निसर्ग कुंडलीप्रमाणे वृषभेचं स्थान आहे. म्हणून इथे वाचेचा कारक बुध म्हणून बुधकारक आणि वृषभ राशीचं स्थान, पैशाचं स्थान, धनाचं स्थान, धनयोगाचं स्थान, आयचं स्थान, सगळं पैसा म्हणजे मिळकतीचं आणि बचतीचं स्थान म्हणून अतिविशिष्ट कारक शुक्र. तृतीय स्थान हे पराक्रम स्थान, स्वतःच्या हाताने करायच्या गोष्टींचं स्थान. हे उपचय स्थान. त्यामुळे इथे पापग्रह चांगले, इथे कारणपरत्वे रवी चांगलं काम करतो आणि शनी याचा कारक आहे. रवी आणि शनी हे दोघंही पापग्रह आहेत. हे उपचय स्थान आहे. बेटर विथ टाईम, जसं जसं माणसाचं वय पुढे जातं तसं तसं हे ग्रह इथे उत्तम कामगिरी करतात. चतुर्थ स्थान जे आहे हे आपल्या कुंडलीत आपण ज्या वेळा लिहिल्या आहेत 12 स्थानांमध्ये हे मध्यरात्री 12 ते 2चं स्थान आहे. रात्रीचा ग्रह चंद्र आणि शुक्र. त्यामुळे हे शुक्र आणि चंद्राचं कारक स्थान आहे. उत्तम काम करतात. पंचम स्थान हे एंटरटेनमेंटचं, हृदयाचं, क्रिएटिव्हिटीचं, प्रणयाचं आणि आपण जे काही पैसा मिळवून इन्व्हेस्ट करतो त्याचं, पूर्वसंचिताचं. त्याच्यामुळे इथे रवी आणि शुक्र हे कारक आहेत. मंगळ इथे स्पोर्ट्ससाठी अतिविशिष्ट कारक आहे आणि बुध इथे स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी कारक आहे. षष्ठ स्थान हे सेवेचं स्थान आहे, नोकरीचं स्थान आहे. सेवा धर्म हा शनीचा धर्म आहे. त्यामुळे हे इथे शनी अर्थातच उत्तम काम करतो म्हणून हे शनीचं कारक स्थान आहे. सप्तम स्थान हे सप्तमाचा कारक. आपण जेव्हा गुरुच्या बद्दल बोलतो तेव्हा 2, 5, 7, 9, 11 या स्थानांचा गुरु कारक आहे. गुरु, बुध, शुक्र हे उत्तम वकील आहेत आणि शनी हा न्यायाधीश आहे. हे सप्तम स्थान हे लीगल मॅटर्सचं, लीगल करारांचं स्थान आहे. विवाह हा हिंदू ॲस्ट्रॉलॉजीत करार आहे म्हणून हे विवाहाचं स्थान आहे, भागीदारीचं स्थान आहे. हे पश्चिम दिशेचं स्थान आहे. रवी पूर्वेला कारक, शनी पश्चिमेला कारक म्हणून सप्तमामध्ये शनी कारक आहे. गुरु लीगल गोष्टींना पाठपुरावा करणारा, त्याचं रक्षण करणारा म्हणून याचा गुरु पण कारक आहे. आणि हे स्थान मुळात निसर्ग कुंडलीत शुक्राचं आहे. तर इथला शुक्र हा लैंगिक भावनिक सुखाचा कारक आहे म्हणून इथे अतिविशिष्ट कारक आहे. अष्टम स्थान हे रंध्र स्थान म्हणजे मृत्यू आणि रिबर्थचं स्थान आहे. लॉन्जेटिव्हिटी, आयुष्य मर्यादा इथे दाखवली जाते. याचा कारक शनी म्हणून हे शनीचं कारक स्थान आहे. भाग्यस्थान जे आहे ते वडिलांच्या संस्काराचं स्थान आहे. आपल्या कुंडलीतलं धर्म त्रिकोणाचं स्थान आहे आणि धर्म त्रिकोणाचं स्थान असल्यामुळे अर्थातच
आपले विश्वास जे आहेत आयुष्यात, आपले ज्याच्यावर विश्वास आहेत, ज्या गोष्टींना आपण काहीतरी विशिष्ट मान देतो आणि ज्याच्यावर आपलं आयुष्य बेतलेलं असतं, असे विश्वास, अशा धर्माच्या गोष्टी या भाग्यस्थानावरून आपण बघतो. त्याच्यामुळे इथे आपल्यावर संस्कार करणारे दोन आपले आद्य पहिले गुरु, आपले आईवडील म्हणून रवी आणि गुरु, हे गुरुचं स्वतःच्या राशीचं, धनुराशीचं स्थान म्हणून भाग्यस्थान हे गुरु आणि रवी यांचं कारक स्थान आहे. दशमस्थान हे दुपारी 12 ते 2 माध्यान्नीला रवी अतिशय पॉवरफुल असतो, सगळ्यात उत्तम काम करणारा असतो. हे कर्मस्थान आहे. इथे हे निसर्ग कुंडलीप्रमाणे मकर राशीचं स्थान आहे. त्यामुळे इथे रवी आणि शनी सरकारचे कारक, प्लॅनिंगचे कारक, डिटर्मिनेशनचे कारक, अतिशय शिस्तीचे कारक, उत्तम कर्माचे कारक म्हणून रवी आणि शनी इथे कारक आहेत. एकादश स्थान तसं पाहिलं तर सगळ्याच ग्रहांना चांगलं आहे, कारण संघर्षातून चांगला लाभ देणारे शुभग्रह आणि पापग्रह हे उपचय स्थान असल्यामुळे बेटर विथ टाईम. इथे चंद्र अतिशय उत्तम नेटवर्क सर्कल देतो. व्ययस्थान हे मीन राशीचं स्थान आहे. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. हे मोक्षाचं स्थान आहे, म्हणजे स्वतःची ओळख, आनंद मिळवण्याचं स्थान आहे. याचा कारक गुरु आहे. आग्नेय दिशा झाली, आग्नेयचा कारक गुरु आहे. आणि त्याच्याशिवाय व्ययस्थानाचा कारक शनी आहे, कारण शनी हा विरागी ग्रह आहे. इथे सगळ्या गोष्टींमधनं डिटॅचमेंट दिसते, म्हणून इथे शनी कारक आहे. असे सर्वसामान्यपणे आपले इनर प्लॅनेट्स या 12 स्थानांचे कारक असतात. परत आपल्या कुंडलीप्रमाणे ज्या स्थानाचा जो स्वामी आहे तो तिथे चांगलं काम करतो. लग्नेशाचे मित्र जिथे असतात तिथे ते चांगलं काम करतात. हे सगळे त्या वेळेचे प्रासंगिक बळ असणाऱ्या गोष्टी. आपण जेव्हा षटबल हा विषय घेऊ त्यावेळेला आपण यात अजून डिटेलमध्ये जाऊया. तोपर्यंत आपल्या कुंडलीत कुठला ग्रह अशा स्थानात बसलाय, तो आपल्यासाठी कसं चांगलं काम करतोय हे बघून घ्या. माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी दिसतील. पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. बाय बाय.